कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनफर्गेटेबल लव्ह नव्याने भाग 72 यार श्रावणी ध्रुव तिला म्हणाला. ध्रुव राहू दे श्रावणी. सॉरी बाबा शिवू तू माझी चिडचिड होते मग तुम्ही ऐकत नाही. ध्रुव तिला समजवायच्या सूरमध्ये बोलत होता. रिअली ध्रुव तू बघितलं मॉम कशा बोलत असतात वर तू मलाच बोलतो मी रागवले तर तू साधं बघणं सुद्धा जरुरी नाही समजलं मला. श्रावणी सॉरी खरंच मला काम होती. ध्रुव ती तुझी नेहमीचीच असतात तीर्थरूप. यारीकडे बघ ती बघत नाही बघून तो तिचा हात पकडतो. ध्रुव सोड मला. श्रावणी आपला हात काढून घेते तेव्हाच मागून तिच्या पोटाला हाताचा वेढा घालून ध्रुव तिला उचलून घेत बेडवर पडत तिला गुदगुली करतो. ध्रुव ध्रुव नको. ती हसत त्याला म्हणते तेव्हाच आपली महामाया शिवण्या तिथे येते. ये ती वर चढत ध्रुव सोबत श्रावणीला गुदगुली करते. ध्रुव शिवण्यालाच पोटाला पकडून घेतो. डॅडा ही चिटिंग आहे. ती त्याला म्हणते. ध्रुव तिला आपल्या मांडीवर घेतो ती खळखळून हसते. ध्रुवचं कंटिन्यू बोट तिच्या पोटावर फिरत तर आता त्याला हाताने मारत ती त्याच्या हातातून निसटून बेडवर धक पडते. आता आता ध्रुव खुनशी हसत हळूहळू आपले हात पुढे करत शिवण्याकडे येतो तर ती पण गालात हसत मागची उशी त्याला मारून फेकत दुसरी घेत त्याला म्हणते. डॅडा डॅम्प प्लीज. ती हसून हसून आपल्या पालथा हातावर ओठ टेकवत त्याला सांगते. नो डॅम्प बम. ध्रुव तिला दोन्ही हातांनी उचलून घेतो. ओफ मी पडेल. शिवण्या घाबरते ध्रुवच्या हाताला पकडते. डॅडा नाही पडू देणार माझ्या बेटूला. ध्रुव तिला तसंच वर गोल फिरवत खाली हातांवर घेतो. एकदम भारी वाटलंय. शिवण्या मस्त मान हलवत त्याला सांगते. तो तिच्या केसांवर ओठ टेकवतो. झाली मस्ती करून आता शांत बसा नुसता पसारा केला. शिवण्या ते पिलो उचलत होती जे थोड्या वेळापूर्वी त्यांनी फेकून दिले होते. बाहेर जायचं डॅडा यम्मी यम्मी खायला. शिवण्या नो घरात सगळं मिळत तरी हिला बाहेर जायचं नो. शिवण्या नो डॅडा मला जायचं आहे तू नेणार मला प्रॉमिस कर तू माझ्यावर लव्ह करतो ना. ती त्याच्या पाठीवर मागून म्हणते. येस जाऊया जाखेड हो. ध्रुव शिवण्याचा हात खांद्यावरून काढून हातात घेत उठतो आणि तिला गोल फिरवतो. शिवण्या एक गिरकी घालते. शिवण्या हसत त्याच्या गालावर आपले ओठ टेकवते. गो गेट हेड फास्ट. ध्रुव कॉल डायल करत श्रावणीला सांगतो. ती काही बोलणार तोवर तो कॉल घेऊन बाहेर गेला सुद्धा. विदिवशी विहानची वाट बघत पळासात बसली होती. पाऊस पडत होता. ताईसाहेब आत्या कशाला तिथे उभा आहेत येत्याल की साहेब. तिने आवाज दिला. राधा अक्का बघाना अजून नाही आलेत हे. विदिवशी राधा अक्का आपल्या धण्याला आवाज द्यायची तसंच आवाज देते. अगं येतील की. ती हसत तिच्याकडे बघते. आपल्या धन्याची वाट बघणारी त्याची कारभारीण. शी बाबा इथे नेट पण नाही आहे. विद्युशी वैतागली होती. तिला आता चिंता लागली होती त्याची. तो शक्य होईल तितक्या लवकर घरी यायचा प्रयत्न करत होता. बरीच रात्र झाली होती. विद्युशीचं अजिबात मन लागत नव्हतं. ती इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. आज विहान घरीच थांबणार होता आणि अचानक त्याला साईट व्हिजिट द्यायला जावं लागलं. तिथे ऍक्सिडेंट झाला होता. मी जाऊन बघू का नाक्यावर. विद्युशीला राहावं जात नव्हतं. नका नका इतक्या रात्री येतीलच की साहेब. त्या तिला थांबवत होत्या. आता तिचं मन अजिबात लागत नव्हतं. माझं चित्त नाही लागणार मी जातेच. विद्युशी जाऊन छत्री घेऊन येते. तिला राधाबाई समजवत होत्या. मला नाही काही होणार. विद्युशी तिला सांगत आपल्या पायात चप्पल चढवते. तिला कारचा आवाज येतो. ताई साहेब आले वाटतं. राधा म्हणाली आणि इकडे विद्युशी पळतच बाहेर गेली. विहान कारच्या खाली उतरला. विद्युशी त्याला अजून बिलगली. विजशील सर्दी होईल. विहान तिला आत घेऊन गेला. तिचं लक्ष बाजूला गेलं. त्या दोघांना बघून सगळ्यांनी आपल्या माना खाली घातल्या होत्या. गावाकडे असं नवऱ्याला सगळ्यांसमोर मिठी मारणं म्हणजे विषयच हार्ड. विहान तिला आत घेऊन गेला. विद्युशीने आपली मान खाली घातली. तिला ओशाळल्यासारखं झालं होतं. काय झालं इतकी का पळत आली. येतच होतो मी. विजलींना सर्दी होईल बच्चा काळजी घेत जा. विहान तिचे केस मोकळे करतो. राधा त्याला पाणी घेऊन येतात. विहान राहू द्या. ती बाजूला होते. राधाला बघून विहान काही बोलत नाही. विहान विद्युशी जेवण करतात. लाईट्स कधीच ढगाळ वातावरण झालं तेव्हाच निघून गेली होती. जागोजागी सगळीकडे दिवे लावण्यात आले होते. विद्युशी कंदील हातात घेऊन रूममध्ये येते. विहान सुद्धा तिच्या मागे येतो. आकाशात जोरात वीज कळकळते तशी ती जाऊन विहानला बिलगते. हे मी आहे. विहान तिच्या केसातून हात फिरवतो. ती हसून हो अशी मान हलवते.
विहान तिचा ओल्या केसांना हाताने नीट करत होता. त्याच्या मिठीची ऊब तिच्या अंगावर शहारे आणत होती आणि त्याचा तिच्या केसातून फिरणारा हात तिच्या अंगावर अजून शहरे आणायला पुरे होता. तिने हळूच त्याच्या हाताची फिंगर्स आपल्या फिंगर्स मध्ये लॉक केले. विहानने तिच्या पाठीला एका हाताने घट्ट पकडलं. विद्युषीने त्याच्याकडे बघत आपल्या टाका उंचावून त्याच्या ओठांवर आपले ओठ प्रेस केले. तेव्हाच एक लख्ख प्रकाश चेहऱ्यावर पडला आणि जोरात ढगांचा कळकळाट झाला. ती घाबरली होती. त्याने तिच्या पाठीवर आपले हात घट्ट करत तिच्या ओठामध्ये आपले ओठ मिळवले आणि मग चालू झाला एक खेळ प्रेमाचा. त्याचे हात तिच्या मानेवर सराईत फिरत होते. विद्युषी त्याच्या शर्टचे बटन्स काढायला आपले हात पुढे नेते. तो तिचं मनगट आपल्या हातात पकडतो. ती त्याच्याकडे बघते. तिचं एक बोट दातात पकडत विहान तिला आपल्याकडे ओढून घेतो. दोघांमध्ये आता अबोल हितगुज होत होती. तिने रागात त्याच्याकडे बघितलं आणि फटका मारला. त्याने तिच्याकडे रागात बघत तिच्या दंडावर आपल्या दातांचे निशाण बनवले. आह! त्याच्या गालावर चापट मारत ती मागे झाली. त्याने तिला सरळ तशीच आपल्यावर ओढून घेतली. स्वीटहार्ट, तो तिच्या कानात हळूच पुटपुटला आणि त्याचा तो सिडिक्टिव्ह टोन तिच्या पोटात असंख्य फुलपाखरू उडवत घेऊन गेला. तिच्या हातांना त्याने मागून पकडून आल्याकडे ओढून घेतलं. ती जाऊन त्याच्या छातीवर आदळली. तिने लगेच मागे वळून त्याच्या छातीवर आपले ओठ टेकवले. बस त्याला तिचा तो स्पर्श एका मोरपिसासारखा वाटला आणि त्याच्या मनात असंख्य भावना उचंबळून आल्या. आता त्याला राहावलं नाही. त्याने तिला सरळ आपल्या हातांवर उचलून घेतली. बाहेरवरून राजा बरसून सृष्टी आनंदीमय करत होता तसाच तो तिला आपल्या प्रेमाने सुखमय करत होता. त्याचा प्रत्येक स्पर्श तिला नव्याने न्हावून निघावंस वाटत होतं. त्याचा तो फ्रेग्रन्स तिच्या नाकात शिरून कधीच सर चढला होता. आपल्या मिठीत घेत तिने त्याला आपल्यात समावून घेतलं. तिच्याकडे बघत त्याने आपले ओठ तिच्या कपाळावर प्रेस केले. तो आला नव्हता तर तिच्या वर खाली होणाऱ्या हृदयाला आता एक किनारा मिळाला होता. तिच्या प्रेमाच्या लहरीन त्याला सुकून मिळाला होता. त्याने त्याच्या प्रेमाच्या छायेत तिला समावून घेतलं होतं. आपल्या मिठीत घेत तो तिच्या बाजूला झाला. लव्ह यू, ओ लव्ह यू मोर तीर्थरू. इतकी पॅनिक का झालेली? तो पॅनिक नव्हते झाले. तिने आपली मिठी घट्ट करत त्याच्या छातीवर आपलं डोकं टेकवलं. मग बाहेर काय करत होती? मिळणार होतो फिवर वगैरे झाला तर उगाच त्रास होईल ना. तो हम्म. ती अगदी लहान मुलीसारखी हो अशी मान हलवते. ती त्याला बिलगते. तो तिच्या हातावरून आपलं बोट फिरवत तिला एका हाताने मिठी घट्ट करतो. बाहेर विजांचा कडकडाट होत होता. ती मस्त त्याच्या मिठीत होती, शांत निशब्द. सकाळी विद्युषीला उठवून विहान तिला तिथल्या काही फेमस ठिकाणी घेऊन गेला जिथे वेगळ्या पद्धतीने जेवण बनवलं जायचं. त्या जेवणाची टेस्ट कुठेच नव्हती जी त्याच्या हाताला सुद्धा येईल की नाही माहीत नव्हतं त्याला. विहान, खरंच अमेझिंग जेवण आहे. तिने आपल्या बोटांनी छान असा इशारा केला. तिथून विहान तिला बाहेर घेऊन गेला. छान समुद्र ठिकाणी. तो अथांग समुद्र बघून तिने आपले हात समोर पसरून एक दीर्घ श्वास घेतला. विहान तिच्या मागे येऊन आपल्या हातावर तिचे हात घेत समोर समुद्राला बघतो. किती भारी, तुम्ही मला असं घेऊनच नाही आलात. ती थोडं रुसते. नेक्स्ट टाइम नक्की. तो मग तिने हो अशी मान हलवत पायाखाली असलेल्या निळाशार पाण्याला बघून खाली झुकून पाणी आपल्या हातावर घेतलं. विहान तिचे हे मूव्हमेंट्स आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून विहान तिथेच बसला. पाणी येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करून जात होतं. दोघं बराच वेळ तेच बघत होते. ते थंड पाणी सारखं त्यांच्या पायाला येऊन आदळून रिटर्न होत होतं. मग विहान ती शांतता मोडत म्हणाला. मग काय? तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्याने तिच्या डोक्यावर आपली हनुवटी टेकवली. हा क्षण कधी संपूच नये असंच त्याला वाटत होतं. दोघं बराच वेळ तिथे बसून होते. निघूया, विहान थोड्या वेळाने म्हणाला. तिने हो अशी मान हलवली. विहान तिला तिथून घेऊन घरी परतला. विहानाचं आता डेली रुटीन सुरू झालं होतं. तो तिच्यासोबत संध्याकाळी लवकर येऊन टाइम स्पेंड करायचा पण दिवस तिला बोर होत होतं. ती आपल्या कामाला आता मिस करत होती. इथे राहून ती बरीच काही शिकली होती. कोकणी भाषा बोलायची तिची धडपड बघून राधा अक्काला हसायला यायचं. काही दिवसानंतर ध्रुव, श्रावणी, शिवण्या त्यांना जॉईन झालेत. मग मस्त मस्ती करत त्यांनी काही दिवस तिथे घालवले. भाई, इथून गोवा जाऊया, ध्रुव विहानला म्हणाला. पण सोबत शिवण्या होती. मी घेईल, मॅनेज करून जाऊया ना, ध्रुव विहानला तिकडे जाण्याकरता मनवतो.
विहान तिथल्या मॅनेजरला तो येण्याची आधीच माहिती देतो, मग तिथून ते सगळे मिळून गोवा येतात. गोव्यात ध्रुवला श्रावणी नव्याने गावली होती. तिचा बोल्ड अंदाज जेव्हा नवीन लग्न झाल्यावर ते काही दिवस तिथे थांबले ते आठवून त्यांच्या दोघांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. तिला बेडवर घेऊन जात त्याने तिला नव्याने आपल्या प्रेमात पाडलं होतं. शिवण्या तर मस्त एन्जॉय करत होती, तिला कशाचं काही देणघेण नव्हतं. स्कूलच टेन्शन जे नव्हतं. रात्री ध्रुवने श्रावणीसोबत डिनर डेट अरेंज केली होती. शिवण्याला विहान आणि विद्युषीकडे सोडून ते दोघं निघाले. कुठे घेऊन जात आहे? श्रावणीने त्याला विचारलं. वेट बेबी. ध्रुव आज तिला खूप दिवसातून असं बेबी म्हणून हाक मारत होता. तिच्या ओठांवर हसू फुलत होतं. तिच्या चेहऱ्यावरचा ब्लश त्याला जाणवत होता. त्याने आपलं लक्ष ड्राईव्हवर केंद्रित केलं. श्रावणीला घेऊन तो छान एका मध्ये आला. दिसायला साधासा दिसणारा तो आतून लक्झरियस होता. आत एक छानसा फुलांनी सजवलेला बेड होता. कसं वाटलं सरप्राईज? ध्रुवने तिला मागून मिठीत घेतलं. छान, ती म्हणाली आणि बेडवर बसली. तिने आपला पाय त्याच्या छातीवर ठेवत आपल्या पायाच्या बोटाचा अंगठा त्याच्या छातीवर फिरवला. असं बोलून त्याने तिचा पाय ओढून घेतला. डोळा मारत किस करत तो खाली सरकत होता आणि येऊन तो तिच्या ओठांपर्यंत पोहोचला. तिचे गुलाबी ओठ उफ झालं. तो तसंच तिच्या ओठांवर झुकला. त्याला आपली नशा चढवत श्रावणी त्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. बऱ्याच दिवसानंतर ध्रुव आज त्याच्या श्रावणीला भेटला होता. त्याला तिचा हाच वेड करणारा सहवास हवा होता. ध्रुव कधीच बिलगुण निद्राधीन झाला होता. ध्रुवच्या केसातून श्रावणी बोट फिरवत होती. तो तिच्या छातीवर आपलं डोकं ठेवून निवांत झोपला होता. इकडे पप्पा डॅडा मम्मा कुठे गेलेत? रात्री लंच करता विद्युषी आणि शिवण्याला घेऊन आलेल्या विहानला तिने प्रश्न विचारला. बेटा त्यांना थोडं काम होतं, मी आहे ना. तुला बडी मम्मी पप्पा सोबत नाही का आवडलं? पप्पा नाराज झाला बच्चावर. विहान टेबलवर तिच्यासारखे आपले हात ठेवत त्यावर आपली हनुवटी ठेवून रुसून बसायच नाटक करतो. नो शी लव्ह यू लॉट बट नॉट मोर देन डॅडा ओके. ती चेअरवर उभी राहत त्याच्या गळ्यात पडते. ओह रे माझा बच्चा, डॅडाची बेट बदमाश कुठली. नॉट मोर देन डॅडा. विहान तिचे गाल ओढतो. ओह फो. ती आपले केस मागे फेकते. विहान विद्युषी दोघं हसतात. तिची ही स्टाईल सगळ्यांना आवडायची. मग डिनर संपवून विहान त्यांना बाहेर शॉपिंग प्लेस फिरवायला घेऊन गेला. तिथे विहान शिवण्या म्हणेल तिथे फिरत होता. विद्युषी आम्हाला सोडू नको ओके, नाही तर चुकामुक होईल, विहान तिला म्हणाला. मग त्याच्या मागून शर्ट हातात पकडत ती चालत होती. बरंच फिरवून आल्यावर शिवण्या विद्युषीच्या मांडीवरच झोपली होती. विहानने तिला अलगद चालून आणत बेडवर झोपवली आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. छान झोपलं होत ते पिल्लू निवांत. मागे वळवून बघितलं तर त्याच्या मागे विद्युषी होती. त्याचा तिला धक्का लागला. दमली. त्याने तिला आपल्या मिठीत घेतली. किंचित तीर्थरूप. अच्छा. बोलून विहानने तिच्या ओठांवर आपले ओठ प्रेस करत तिला उचलून बेडवर झोपवलं. शिवण्याला आपल्या मिठीत घेतलं होतं विद्युषीने आणि इकडे आपली मम्मा समजून शिवण्या तिला बिलगून झोपली होती. नकळत विद्युषीच्या डोळ्यात अश्रू तरळले. स्वीट हार्ट डोंट. तिला बघून विहानने तिचे अश्रू पुसले. मी खूप मिस केलं हे सगळं जेव्हा श्रावणीला असं शिवण्या बरोबर बघितली ईर्ष्या झाली बऱ्याच वेळा. शिवण्याच्या डोक्यावरून ती कितीतरी वेळा हात फिरवत होती. श्रावणीने शिवण्याला असं तिच्याजवळ कधी येऊच दिलं नव्हतं. कदाचित तिने तेव्हा समजून घेतलं असतं तर विद्युषी त्यातून उभारली गेली असती. वेदू. विहानने तिला आपल्याकडे वळवली. ती त्याच्या मिठीत रडतच होती. विहान, मी आपल्या बेबीला साधं प्रोटेक्ट पण नाही करू शकली, ती रडत त्याला बिलगली. वेदू प्लीज नको रडू, तुझं हे रडणं मी कमी पडलो असं मला भासवत सतत. विहान. शू असं काही नाही. तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. मग नको रडू प्लीज, मला आवडत नाही तुझ्या डोळ्यात हे अश्रू. विहानने तिचे डोळे पुसले. तिकडे शिवण्याने थोडी चुळबुळ केली. विद्युषी लगेच पलटून तिला कडल करते. विहान विद्युषीच्या डोक्याखाली आपला हात ठेवत दोघांना आपल्या मिठीत घेतो. सकाळी विहान विद्युषी उठायच्या आत ध्रुव श्रावणी हॉटेलवर पोहोचले सुद्धा. श्रावणी झोपले असतील ते नंतर जाना. त्यांच्या रूमकडे जाणाऱ्या श्रावणीचा ध्रुव हात पकडत तिला थांबवतो. ध्रुव, विद्युषी लवकरच हटते बघते ना. श्रावणीला शिवण्याला कधी बघून कधी नाही असं झालं होतं. 5 वर्षात तिने तिला कधी एकट सोडलंच नव्हतं आपल्यापासून. तिला डेली सकाळी बघायची सवय जी झाली होती. तिचे मॉर्निंगच तिला बघून होत होती.
ध्रुव नाही म्हणत असताना देखील श्रावणी विहानच्या रूमचा दरवाजा वाजवते. विहान टाइम चेक करत दरवाजा उघडायला जातो. त्याच्या हातावर विद्युषीची मान होती. त्याने अलगद बाजूला केली आणि नको ते तिला जाग आली. स्लीप तिच्या केसावरून त्याने हात फिरवत तो दरवाजा ओपन करायला गेला. दादा ते म्हणजे शिवू. श्रावणी त्याचा हात बाजूला करत इशारा करत आत शिरते. श्रावणीचा आवाज बघून विद्युषी उठून बसली होती. ध्रुवला आवडलं नव्हतं श्रावणीचं, पण तो आपल्या बायकोला काही बोलू सुद्धा शकत नव्हता. श्रावणी बेडवर चढत शिवण्याच्या पप्पी घेते. शिवण्याला जाग येते. उठ सोना. श्रावणी विद्युषी एकमेकींना स्माईल देतात. श्रावणी शिवण्याला उठवते. मम्मा तू आलीस, कुठे गेली होती? आय मिस यू सो मच. शिवण्या तिला बिलगली. सॉरी बेटा. श्रावणी तिचे केस बाजूला करत पप्पी घेते. शिवण्याला सुद्धा आपली पप्पी घ्यायला सांगते. दोघं माय लेकीचं प्रेम ते तिघे बघत होते. झालं असेल प्रेम उतरवून तर चालायच का? त्यांना झोपू द्या. ध्रुव त्या दोघींना म्हणाला. श्रावणी बेडच्या खाली उतरली. ती शिवण्याला उचलून घेणार तर शिवण्या एक मिनिट बोलून विद्युषीकडे जाऊन तिच्या गालावर किस करते. विद्युषी हसून तिच्या कपाळावर आपले ओठ प्रेस करते. भाई ही पक्की तुझ्यावर गेली. ध्रुव हसून म्हणाला. विहान सुद्धा हसला. श्रावणी शिवण्या गेल्यावर विहानने विद्युषीला आपल्या कवेत घेतलं. त्याला कळत होतं काल रात्री विद्युषी भावूक झालेली. ते दोघं माय लेकींना बघून कुठेतरी तो सेम विद्युषी त्याचं बेबी चित्र बघत होता. चला बाथ घेऊ बोलून विहान तिला सोबत घेऊन गेला. ट्रिपवरून विहान सगळे घरी परतले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून वृषालीला समाधान वाटत होतं. शिवण्याने तर वृषालीला एकोणी एक गोष्टी सांगितली होती. कसं तिने एक दिवस पळण्यात भात सुद्धा लावला होता. तिला गंमत वाटत होती त्या सगळ्यांची. या लॉंग डेच्या ट्रिपनंतर सगळ्यांची डेली रुटीन सुरू झाली होती. विहान अजूनही अधिराज सोबत झालेल विसरला नव्हता. आता त्याला ते वाईट स्वप्न पडत नव्हती. विद्युषी सोबत त्याचं प्रेम अजून वाढत चाललं होतं. विहान तिला टाइम द्यायला लागला होता. तिला एक उत्तम शेफ म्हणून त्याला बघायचं स्वप्न पूर्ण करण्यात करता विहानने तिला परदेशात पाठवली होती. दोघांना हा विरह नको होता. ते म्हणतात कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हे लॉंग डिस्टन्स रिलेशन त्याला आवडलं होतं. त्यांचं नातं घट्ट विणत जात होतं. ऋषिती असलेल्या ठिकाणी होता. तिला त्याच्या मैत्रीची साथ मिळाली होती. तो सुद्धा लग्न बंधनात अडकला आहे बघून तिला छान वाटत होतं. हे 4 महिने तिला 400 वर्ष वाटत होती. तिथून शेफची कॅप घेऊन विद्युषी परतली होती. विहानला तिचा अभिमान वाटत होता. आज विद्युषी परत येणार म्हणून विहान खूप खुश होता. तो स्वतः तिला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला गेला. विहानला बघून विद्युषी त्याला कळकळून मिठी मारते. तिने त्याला सगळ्यात जास्त मिस केलं होतं. विहान या 4 महिन्यात तिला 6 वेळा तरी भेटायला गेला होता. तिला त्याच्यापासून लांब जायचंच नव्हतं. हे करिअर वगैरे नको होतं. वेगळी ओळख मला तुमच्याच नावाने जगायचं आहे विहान असं तिचं मत होतं. पण विहानची इच्छा होती आणि तिचं पूर्ण करायला ती गेली होती आणि सी रिझल्ट सुद्धा दिला होता तिने. विहान तिला घरी घेऊन गेला. सगळे तिचं कौतुक करत होते. शिवण्या तर मला काय घेऊन आली विचारत होती. विद्युषी आठवणीने सगळ्या करता गिफ्ट्स घेऊन आली होती. विद्युषी ध्रुवला विहानला गिफ्ट द्यायला सांगते पण तो नाही म्हणत होता. तो तिला जादे इशारा करतो मग ती ध्रुवकडे जाते. थँक्स वहिनी. ध्रुव गिफ्ट घेतो. तो आज तिला वाहिनी म्हणत होता. तिला सगळ्यात जास्त आनंद झाला होता त्याच्या तोंडून वहिनी ऐकून. तिच्या डोळ्यात अश्रू बघून विहान तिला काय फील झालं असेल समजू शकत होता. रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ते आपल्या रूममध्ये आले. विहानने रूममध्ये येऊन विद्युषीच्या ओठांवर आपले ओठ प्रेस केले. ती त्याच्या शर्टची बटन काढत त्याच्या डोळ्यात बघते. विहान तिच्या डोळ्यात बघत तिला साठवत होता. तिने त्याचा शर्ट अंगावेगळा करून त्याच्या छातीवर ओठ टेकवले. बऱ्याच दिवसाचा विरह आज कमी झाला होता. तिला तो तसंच बेडवर घेऊन गेला. त्याने तिला किती मिस केलं हे प्रत्येक स्पर्शातून सांगत होता. ती हरवत चालली होती आपलं आयुष्य. 2 महिन्यानंतर आज एक फंक्शन होतं. विहानचा बेस्ट शेफ इन वर्ल्ड म्हणून गौरव सोहळा होता. तसंच त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कोणीच ब्रेक केला नव्हता. विद्युषी आनंदी होती. विहान तिला तिकडेच भेटणार होता. समारंभ चालू होता. एक एक करून रेकॉर्ड्स आणि ट्रॉफी देण्यात येत होत्या आणि मग लास्ट अनाउन्समेंट्स. बेस्ट शेफ ऑफ द वर्ल्ड विहान उपाध्याय. त्यांनी त्याला आवाज दिला आणि विहान उठून उभा राहिला. त्याने हातात ट्रॉफी घेतली आणि मग तो 2 शब्द बोलला.
त्याने याकरता किती परिश्रम घेतले वृषालीलाच माहीत होतं. विहानने त्याच्या मॉमला सुद्धा स्टेजवर बोलवलं. वृषाली हसून त्याच्याबद्दल 2 शब्द बोलते. विहान त्याच्या मॉमला आपल्या मिठीत घेतो. विहान खाली उतरून येतो. आजूबाजूला नुसता मीडियाचा झमझमाट होता. विहान बोलत बोलत पुढे येतो. त्याला समोर विद्युषी दिसते. तो हसत तिला साईड हग करत ट्रॉफी तिच्या हातात देतो. विद्युषी हॅप्पी होऊन त्याचा हात त्या गर्दीत आपल्या पोटावर ठेवते. व्हॉट रिअली? तो तिला विचारतो. ती हो अशी मान हलवते. त्याच्याकरता आजचा जगातला सगळ्यात आनंदाचा आणि बेस्ट दिवस होता. हातात तिच्याकरता आयुष्यात धडपड केली ती ट्रॉफी होती तर समोर त्याचं आयुष्य आणि आता त्यावर नवीन फूल बहरणार होती. विहान बाबा बनणार होता. विहानने कोणाचाच विचार न करता तिला आपल्या मिठीत घेत तिच्या कापळावर ओठ टेकवलं. इट्स अ बेस्ट गिफ्ट ऑफ माय लाईफ, विहान तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्यांचे ते मुवमेंट्स मीडिया कॅप्चर करत होते. काही वर्षानंतर, हे मम्मा डॅड यू लुकिंग व्हेरी रोमॅन्टिक कपल इन धिस पिक्चर. विहान विद्युषीची मुलगी विहानशी त्यांचा दोघांचा अल्बम बघत त्यांच्या दोघांच्या फोटोवर हात फिरवत म्हणते. येस, विद्युषी तो अल्बम बंद करत तिच्याकडे बघते. विहानशी उठून तिच्या गळ्यात आपले हात गुंडाळते. विहान स्विमिंग एरियाकडून आत येत दोघी मायलेकींना बघत होता. त्याने बघितलेलं स्वप्न आज साक्षात त्याच्यासमोर होतं. विद्युषी त्याची मुलगी. डॅड, विहानशी विहानला आवाज देते. विहान पुढे येऊन त्यांना दोघांना आपल्या मिठीत घेत त्यांच्या केसांवर आपले ओठ टेकवतो. मायेवर बोलून तो ती मिठी अजून घट करतो. एक हॅप्पी फॅमिली पिक्चर समाप्त. आता परत विहान विद्युषी भेटीला येणार नाही. तुमच्या इतकंच मला सुद्धा दुःख होत आहे त्यांना निरोप देताना. पण प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच तसा यांना पण होता. तुम्ही माझ्या स्टोरीला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार. त्याबरोबरच मी नवीन स्टोरी सुरू केली आहे. सख्या रे. तिलाही रिस्पॉन्स द्या. तुम्हाला आवडेल अशी आशा करते.